उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये अर्थात दुसऱ्या लढतीमध्ये RNC 11 हा संघ इथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना साई 11 या संघाची धावसंख्या दाखल करते ती 5. अवधूत एक आक्रमक डावकर फलंदाज मागच्या सामन्यामध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नव्हता. तोच हा फलंदाज या ठिकाणी मात्र पहा उजवेष्टीच्या अगदी जवळ चेंडू यशाच्या हातामध्ये विझवते. गोलंदाज अर्थात आमचे गुणलेखक प्रतीक देशपांडे पहिलं षटक फेकतात. निर्धाव चेंडूची सांगता. उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल. या वेळचा चेंडू अवधूतने उंचावर खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरला क्षेत्राच्या चेंडूवर शॉट कव्हरला जाईल आणि अवधूत मात्र या ठिकाणी अर्थातच डकआउट 0 या धावसंख्येवर बदकाच्या अंड्यावर बसून मैदानातून परत. एक बाद धावफलकावर धावा येतात त्या फक्त आणि फक्त 5. नवीन फलंदाज सूरज या ठिकाणी मैदानात येतोय. मागच्या सामन्यामध्ये सूरजला फारशी फलंदाजी संधी मिळाली नव्हती. सुरेश मात्र या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. अर्थात तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र पाहिलं गोलंदाज अर्थात प्रतीक देशपांडे यांना पहिलं यश मिळालं आणि एक मोठा फलंदाज आता डावकर फलंदाज अवधूतला त्यांनी मैदानातून परतवलं. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी पहा चेंडू हवेतून काढण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या चेंडू जाणार त्यामुळे चेंडू मात्र थांबत नाही. चेंडूचा वापर होतोय. आणखीन एक सुंदर मोठा फटका चौकार 4 धावा. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक ते नाहीये कारण पॉवर पिचच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक बंधन होतं. स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा पार चौकार 4 धावा. खेळण्यावरती 9 या धावसंख्येवर त्याला 7 देत होता फलंदाज अर्थातच मयूर ज्याने 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 11 धावांचं योगदान दिलंय. या दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमापार असेल कारण क्षेत्ररक्षण चेंडू चुकीचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र साई 11 संघ उठवतोय. 4 धावांचं आणखीन एक योगदान. धावफलकात 4 निवाड 29 धावा धावफलकावर. तर सुरेशच्या बॅटमधून आले 4 चौकार. त्याची वैयक्तिक धावसंख्या जर आपण इथे पाहिली तर 17 धावा आणि सलग 4 चौकार ते पाहायला मिळाले. दुसरं षटक होतं वैभवचं मांगडी षटक ठरलं आणि पहिल्या षटकात धावा जे आल्या होते तर 10 धावा. या षटकात धावा अर्थात आपण पाहिल्यात तर आता 19 धावा आल्यात आणि धावफलकात धावा पोहोचतात त्या 29. 2 षटकांच्या समाधान 14.50 ची सरासरी
इथे राखण्यामध्ये साई 11 संघाचे फलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरले आहेत. एक चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते मयूर आणि सुरेश. नवीन गोलंदाज प्रसाद या षटकात 19 धावा खर्च केल्यात आणि टीमचे संघनायक अर्थात कर्णधार यावी प्रसाद. तिसरे षटक इथे मात्र पाक यष्टीच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले अर्थात इथे 1 धावेचं आणखीन एक योगदान. 30 धावा. अतिशय महत्वाचा सामना इथे आपण पाहतात अर्थातच सुरेश या ठिकाणी खेळण्याची तयारी असेल. मयूर याच्या धावसंख्येत आणखीन एका धावेचं योगदान. वळीया मैदानाकडे पुढील चेंडू सुरेश. यावेळी मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये 2 क्षेत्राचे चेंडू येण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्रशील चेंडू येऊन चेंडू गोलंदाजाच्या दिशेने फेकतात तोपर्यंत सहजगत्या 2 धावा मिळतात त्या सुरेशला. आक्रमकता इथे पाहायला मिळाली. सुरेश याने मात्र पहिली विकेट अगदी स्वस्तात बाद झाल्यानंतर इथे मात्र त्याने आक्रमण केलं आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचतोय 32च्या धावसंख्येवर. 32. पुन्हा एकदा पुढील चेंडू इथे मात्र आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. बॅटचा स्पर्श इथे आपण पाहिला. चेंडू गेला अर्थातच या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला लेग बायचा इशारा कारण बॅटचा स्पर्श इथे नव्हता. आणखीन एक धावेचं योगदान. साई 11 विरुद्ध RNC 11 यांच्यामध्ये उपांत्य फेरीची लढत इथे आपण पाहतात. चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. यानंतर अंतिम फेरीचा सामना देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर पुन्हा एकदा प्रसाद संघनायक या संघाचा पुढील चेंडूसाठी. इथे मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये इथे स्वागत केलं जात आहे आमच्या मान्यवरांचं कारण 1 बाउंड चेंडू इथे मात्र सीमापार होता. एक अतिशय मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र सीमापार झाला चौकार. जय हिंद जय महाराष्ट्र. धावेत एक मोठा फटका 37 धावा धावपळ 37 ऑन बोर्ड. या दरम्यान यावेळी मात्र पहा चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू थांबत नाहीये. लॉंग ऑफला येतो एक मोठा खणखणीत गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. गीत हिंदी गीत आपण इथे ऐकलं तर 4 धावांचं एक जबर षटकार मारतात या ठिकाणी योगदान मिळते. 6 धावा मयूरच्या बॅटमधून. सन्माननीय किशोर साहेब मानकावे सर यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र खेळाच्या मैदानाकडे आपण पाहिलं चेंडू अर्थात पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये अडवला जातोय आणि तोपर्यंत आणखीन एक धावीचं योगदान मिळालं. धावफलकात वाढ झाली. ती साई 11 संघ जाऊन पोहोचतोय. 30 षटक मार्गस्थ आहे. मैदानामध्ये 44 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जलपान गाडी मैदानामध्ये येते. अर्थातच एक चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. ती अर्थात साई 11 कारण पहिला फलंदाज जर तुम्ही पाहिला तर अवधूत 0वर डकआउट आपण बाद झाला. त्यानंतर मयूर आणि सुरेश यांची जोडी जमली आणि तब्बल दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 44 धावांची भागीदारी या 2 खेळाडूंनी पाहायला मिळाली. त्यामुळे सुरेश ज्यांनी 3 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 4 चौकारांच्या माध्यमातून तब्बल आपण इथे पाहिलं तर 22 धावांचं योगदान दिलं आणि मयूर याचा आपण विचार केला तर त्याने देखील एक षटकार आणि 3 चौकारांच्या माध्यमातून खेळी सजवली. चला बसू नका प्लीज, विनंती आहे. लगेच आपण पाणी प्यायचं आहे. बसून पाणी प्या परंतु थांबू नका कारण वेळेचं सहकार्य तुम्ही आमच्या आयोजकांना करायचं आहे. आणि या माध्यमातून मयूर याची धावसंख्या जर आपण धावफलकात पाहिली तर 23 धावांची जबरदस्त खेळी इथे पाहायला मिळाली. चला ड्रिंक्स ब्रेक संपवा. जलपान संपवा. आपण लगेच मैदानात गाडी परत यायची आहे कारण वेळ नाही आपल्याकडे. अंतिम सामना आहे आणि एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 44. प्रसाद याचं हे षटक समाप्त झालं. प्रसादचं षटकाचा विमान विचार केला तर मागणं षटक संघनायक होता तो अर्थात RNC 11 संघाचा. इथे मात्र आपण पाहिलं त्याच्या षटकामध्ये धावा एकूण धावफलकावर आल्या त्या
14 धावा या षटकामध्ये खर्च केला. 3 षटकांची खेळामध्ये येणारी 2 षटकं बाकी आहेत खेळाचं पहिलं सत्र. आणि सहकार्य करा आमच्या आयोजकांना, कारण आज अंतिम दिवस, अंतिम सामना, बक्षीस वितरण समारंभ, येणारे पाहुणे त्यांचं स्वागत यासाठी वेळ असणं आपल्याला आवश्यक आहे, याची नोंद घ्या. तर आपण मैदानाकडे चौथे षटक घेऊन गोलंदाज येतोय. नवीन गोलंदाज दिनेश आपल्या बॉलिंग वारकर. इथे मात्र आपण पाहिलं सलामीला फलंदाज ज्याने मयूरने 23 धावांची एक जबरदस्त खेळी केली. सज्ज होतोय. अकुटब्या चेंडू हवेतून भिरकावून दिलाय, पूल केला चेंडूला, एक मनगटी ताकदीचा वापर केला आणि अर्थात वार्डिश लॉंग मिडविकेट मधून आलेला आणखीन एक मोठा खणखणीत षटकार. अर्थातच मयूराची वैयक्तिक धावसंख्या 30 आणि एकूण धावसंख्या धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात ते 51. सुरेश खेळायला तयार असेल पुढच्या चेंडूसाठी. सुरेश ऑफ साइडला अपरकटच्या माध्यमातून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला डीप पॉइंट आणि पॉइंट क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्रक्षेत्र चेंडू जाणतो पण 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी केली, ओव्हर थ्रो, बॅकअप इतकं चांगलं नव्हतं आणि तोपर्यंत 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये, 3 धावांचं योगदान दिलं गेलं सुरेशच्या माध्यमातून. 3 धावा मिळतात सुरेशच्या धावसंख्येत 3 ने बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 23 आणि एकूण धावसंख्येत वाढ होते. धावफलकात धावांनी पोहोचतात त्या 54. चांगलं क्रिकेट साई 11 संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तोच फटका, जबरदस्त टायमिंग शॉट. इथे मात्र पाहुण्यांचं स्वागत करणारा अतिथी कशात आलेला एक शानदार फटका, षटकार 6 धावा. पाहूया तो धावांचा उच्चांक मोडणार का. इथे मात्र निश्चितच या ठिकाणी 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिनिटे फलंदाजाला आणि 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात ते 61. चौथं षटक इथे आपण पाहिलं तर सन्माननीय दशरथजी पावसकर सरांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय किशोरजी मानकावे सरांचं इथे स्वागत केलेले शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. या ठिकाणी मात्र पाहूया नेमकं काय घडलं मैदानामध्ये. तर इथे मात्र 2 धावांचं योगदान, चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. तर मान्यवरांचं स्वागत इथे केलं जातंय. अतिथी कक्षामध्ये खेळपट्टीकडे जर आपण इथे पाहिलं तर अर्थातच धावफलकात धावा येतात त्या 63. किशोरजी मानकावे सरांचं इथे स्वागत केलं जात आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण इथे मान्य सरांना विनंती आपण स्थान बनवायचं वेळ मैदानाकडे. या ठिकाणी मात्र शेवटचे षटक वैभव बॅटचा स्पर्श इथे पण आवाज आला होता म्हणजे यष्टेने झेल सोडला होता. पण दुसरीकडे आपण पाहिलं मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला आणि गमावलेली संधी इथे मात्र प्राप्त केली. ती अर्थातच RNC 11 संघाने धावफलकावर धावायला पोहोचतात. त्या अर्थातच एकूण फलंदाज संघ निश्चित एका मोठ्या धावसंख्येचा उभारणी करणार. या उपांत्य फेरी लढवण्यात याची निश्चित झलक आपल्याला पाहायला मिळाली. 63 धावा धावफलकावर आल्या. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज दुर्गेश, एक डावखरा फलंदाज आहे आणि अगदी शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी असताना आलेला फलंदाज. या ठिकाणी पाहूया किती धावांचं योगदान देणार. 68 धावांचा उच्चांक नवापाडा आणि साई 11 या दोन्ही संघांच्या माध्यमातून नोंदवला गेला. नवापाडा संघाने काल आणि साई 11नी आज धावा नोंदवल्या. उंची होती चेंडूला.
या ठिकाणी अर्थातच चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता. दुर्गेशचा बॅट चेंडूच्या मध्ये संपर्क येत नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. वन बाउन्स इथे मात्र गोलंदाजाला ताकीद दिली गेली पंचांच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता. 63 धावा. दुर्गेश तयार. यावेळी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेण्याचे निश्चित प्रयत्न इथे मात्र आपण पाहायला मिळालं. दुर्गेशने आपलं खातं उघडे. एक धावेने चेंडू आपण पाहिला मिळावून क्षेत्रामध्ये गेला आणि धावफलकात एक निवाड होते. ती 64-3 गडी बाद. एका बाजूला मात्र आपण पाहिलं तर मयूर अतिशय चांगलं योगदान त्याने आतापर्यंत दिले. 34 धावसंख्या खेळत असताना मोठा फटका ताकदीचा वापर केला गेला आणि स्क्रीनच्या अगदी बरोबर पलीकडे लॉग ऑफ लॉंग ऑन छेदत यावेळी शानदार फटका षटकार. धावांचा उच्चांक 70 धावा या स्पर्धेमधला धावांचा उच्चांक. साई 11 संघ जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या संघासाठी. एक जबरदस्त फलंदाजी महेश याच्या बॅटमधून. यावेळी मात्र पहा बॅटचा स्पर्श झालाय. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि मयूर ज्याने एक जबरदस्त धीरोदत्त फलंदाजी आक्रमकता इथे पाहायला मिळाली तो बाद होतोय. त्याने तब्बल जर तुम्ही पाहिला तर षटकार आणि चौकारांचा आतषबाजी केली आणि आपल्या संघाला निश्चितच एक मोठ्या धावसंख्येचा आलेख या ठिकाणी निर्माण केला. अर्थातच मैदानातून परततोय. एक चांगली फलंदाजी आणि त्याने एकूण धावा या ठिकाणी धावफलकावर 40 धावांची 44 धावांची एक जबरदस्त खेळ. जोरदार टाळ्या होते या खेळासाठी. जबरदस्त योगदान या खेळा ठिकाणी पाहायला मिळेल. काल जर आपण पाहिलं होतं तर 49 धावांचा वैयक्तिक उच्चांक उमेश जाधव नवापाडा संघाच्या खेळाडूंनी नोंदवला होता. इथे 44 धावा आजच्या दिवसातला वैयक्तिक धावांचा उच्चांक नोंदवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो मिडाव क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार तोपर्यंत एक धावफलकात एक निवाड होते आणि एकूण धावसंख्यात खेळाचं पहिले सत्र समाप्त होते. धावफलक धावा येतात त्या 71-72 धावांचं लक्ष या ठिकाणी असणाऱ्या हा धावांचा उच्चांक अर्थात साई 11 संघाने नोंदवलाय. RNC 11 अर्थात प्रतीक देशपांडे जे आमचे गुणरेखक आहे त्यांचा संघ या ठिकाणी या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये कशा प्रकारचा प्रतिकार करणार. कारण 72 धावांचा उच्च निश्चित जर आपण पाहिला तर प्रत्येक षटकामध्ये साधारणतः जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा सामना आहे. 72 धावांच्या लक्षाचा पाठलाग म्हणल्यानंतर अर्थातच 5 षटकामध्ये अर्थातच 14.40 च्या सरासरी धावसंख्या यायला पाहिजे. चला स्लिपर अलाउड नाहीये. अगदी या ठिकाणी आमच्या प्रसाद पवार अगदी सुरुवातीपासूनच सांगितलंय इथे मात्र शूज अलाउड आहेत. तर शूज परिधान करूनच आपण मैदानामध्ये जायचं आहे. तर 72 धावांचं लक्ष RNC 11 संघासमोर ठेवलं गेलंय. एक मोठ्या लक्षाचा पाठलाग आता मात्र करायचा RNC 11 संघाचा. मला 71 धावा धापल काढल्यात आणि आतापर्यंत आपण 3 फलंदाज गमावल्यानंतर या ठिकाणी 44 धावांची एक जबरदस्त खेळी मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅच माध्यमातून धावफलकावर आपण इथे पाहायला मिळाल्या 72 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण करणार आणि अर्थातच या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते 44 धावा धावफलकावर नोंदवल्या. तर 72 धावांच्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे करणार याचा आपण धावतं समालोचन ऐकूया. डोंगलीचा एक गुळस सुंदर आवाज अर्थात प्रसाद परब सरांना. ओ टू प्रसाद परब सर. धन्यवाद.
हॅलो, थँक्यू सो मच काका मात्रे. बहात्तर धावा या स्पर्धेतला उच्चांक गाठलाय. साई इलेव्हन या संघाने तब्बल 71 धावा कुठल्या. चला ओपनिंग बॅट्समन ताबडतोब पाठवून द्या, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अजून एक सामना इथे खेळवायचा आहे, अंतिम सामना, त्यामुळे विनंती करतो आपण लगेचच ओपनिंग बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत मैदानावर. 72 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. त्यामुळे इथे मात्र सुरुवात थोडीशी वेगळी पाहायला मिळते मैदानावर. ज्या सूरजने मागच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली, पहिल्या सामन्यात 24 धावा, आणि त्याचमुळे की काय या संघाने आतापर्यंत उपांत्य फेरी गाठली म्हणायला हरकत नाहीये. एक छोटीशी एक मिस्किल अनाउन्समेंट इथे आम्ही करत आहोत. तिरुपती बालाजी मित्रमंडळाचे उपाध्यक्ष त्यांचं खास करून आज आगमन इथे होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. साईश कवणेकर यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे साईश कवणेकर यांच्यासाठी, जे उपाध्यक्ष आहेत तिरुपती बालाजी मित्रमंडळाचे. सलग 3 षटकार नाही तर एका षटकात जर 3 षटकार जर ठोकले तर प्रतीक देशपांडे यांच्यासाठी पारितोषिक आले अभिजित खोपडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एटीएम खुल चुका है भाई, अभी आतिश शिंदे का बाकी है. अभिजित खोपडे यांच्याकडून पारितोषिक निश्चित आलंय, म्हणजे प्रतीकसाठी प्रतीक स्ट्राईक एंडला येतोय, कारण मोठ्या धावसंख्येची गरज आहे आता. मात्र तशी फलंदाजी करावी लागणार. स्ट्रायकिंगला प्रतीक, नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. सामने जे सुरू होतोय गोलंदाजी मार्गावर अवधूत. 72 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला प्लेस केला, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्क्वेअर लेगला तसं कोणी नाही जवळपास. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय, बघा क्षेत्र कव्हर करणार का, आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावा ते सहज पूर्ण केल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित झाल्यात. खातं उघडले 2 धावेने संघाचं आणि स्वतः सुद्धा प्रतीक देशपांडेने. प्रतीकच्या सोबत सूरज. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सुरुवात चांगली व्हायला हवी आणि तेच प्रयत्न सुरू आहेत मैदानावर अवधूतच्या अगेन्स्ट. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाहीये. गॅपमध्ये एक्झिक्यूट करायचा होता पण टायमिंग होत नाहीये, आणि बॅटच्या खालून चेंडू वेगाने निघून जातो. तो विकेट किपर संकेत राणेच्या हातामध्ये. ऑफ साईडला पण बघूया, पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळाडू आहे, कव्हरला खेळाडू आहे. त्याचबरोबर मिड ऑफला खेळाडू सुरेश शेट्टी, मिड ऑनला दुर्गेश. हेमंत आहे शॉर्ट मिड विकेटला सर्कलमध्ये. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइड, अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, टिपिकल शॉट फ्रॉम प्रतीक, चौकार. करायचा धावसंख्या अंकित झाली. धावफलक मला सांगतायत पुष्कर 6 धावा. हो, चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. समोर खेळायचा प्रयत्न होता, कारण तिथे मात्र खेळाडू सेट केला मिड विकेटला. अशा मुवमेंटला तो गॅप शोधायचा होता. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन या ठिकाणी खेळायचा होता, स्क्रीन समोर खेळायचा होता, पण टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल. स्वप्नील गोंदबरे यांचा सन्मानित केला जाईल. मी निकित दम्मा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नील गोंदबरे यांचा सन्मानित करायचा आहे. क्या बात आहे. मग अशी माईक हातामध्ये होता, आता मात्र माईक नाही तरी पण आवाज पोहोचलाय मैदानावर प्रतीकच्या कानापर्यंत. हो, चांगला चेंडू रेंज मध्ये होता प्रतीकच्या, पण त्या चेंडू त्याच्या बॅटवरून वेगाने निघून जातोय. अवघ्या 6 धावा पहिल्या षटकामध्ये. थोडीशी खराब सुरुवात, एक चौकार येऊन सुद्धा फक्त 6 धावा अंकित झाले धावफलकावर, आणि 6चे 6 चेंडू प्रतीकने खेळून काढलेत, आणि ते मात्र डॉमिनेट सुद्धा केले त्या अवधूतने. जर बघितलं तर चेंडू एकूण 4 चेंडू निर्धाव खेळलाय, म्हणजे प्रतीक देशपांडे, आणि 6 चेंडू बघूया 6 धावा तो अंकित करू शकलाय. सूरजला संधी मिळेल स्ट्राईक एंडला येण्याची. गोलंदाजी मार्कवर दिनेश सज्ज होतोय दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं. 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 14.40 ची गती राखायची आहे, पण त्यापैकी अवघ्या 6 धावा अंकित झाले धावफलकावर पहिल्या षटकामध्ये.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर देशपांडे यांचे इथे आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू. हो, चांगला चेंडू होता. थोडासा लेट फटका पाहायला मिळाला. पोझिशन मध्ये नव्हते सूरज आणि चेंडू वेगाने बॅटच्या खालून वेगाने निघून जातो तो संकेतच्या हातामध्ये. काही चेंजेस आहेत फील्डिंग मध्ये. डीप मध्ये आपण पाहतो सुरेश शेट्टीला सेट केलंय लॉंग ऑनला. थोडासा वाईड इशू आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तुम्ही पाहतात मैदानावर तो अक्षय महाडिकच्या रूपात. चेंडू उंच गेला. मिस टाइम फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड इशू थोडासा मागे जातोय. जज करतोय. हेमंत चूक करत नाहीये आणि पहिली सफलता मिळते ती गोलंदाज दिनेशला. फलंदाज बाद. मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी संभाली मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के रात तेरी हारी हो. तर शशीसाठी सुद्धा पारितोषिक आहे अभिजित खोपडे यांच्याकडून. एका षटकामध्ये 3 षटकार जर ठोकले तरी निश्चितच 1000 रुपयाचं कॅश प्राइज अभिजित खोपडे यांच्याकडून 1000 रुपयाचं. सो चांगला चेंडू. कॉडबी यांचं स्ट्रॉंग अपील प्रतीकच्या अगेन्स्ट. पण डॉट बॉल. हे प्रत्येक डॉट चेंडू मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. चौकार षटकार तरच धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पण तो कॉन्फिडन्स प्रतीकमध्ये किंवा ते कॉन्सन्ट्रेशन प्रतीकमध्ये पाहायला मिळत नाहीये. भले या मैदानात निश्चित तो चांगली बॅटिंग करू शकतो त्रिमात्र शंका नाही. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला प्लेस केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुरेश शेट्टी. चेंडू कव्हर करत तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे आणि एकंदर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक एंडला येईल तो शशी. पुष्कर मला सांगतो धावसंख्या पुढे सरकली. एकूण धाव फलकावर 7 धावा. अंतिम फेरीमध्ये नवावाडा 40+ संघाने जबरदस्त मजल मारली आहे. बॅक टू द बॉलर. चांगला एक्झिक्युशन. दुर्गेशने प्रयत्न केला. चेंडू डायव्हर्ट झाला. मयूर चेंडू कव्हर करतोय. बॅकअप देतोय. पण एकच धाव मिळेल या चेंडूवर. नवावाडा 40+ संघाच्या संघनायकाने रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी. यानंतर लगेच अंतिम फेरीचा सामना आधी सुरू केला जाईल. टॉस केला जाईल त्याच्या अगोदर. चांगला चेंडू. ज्या मैदानावर आपण बघतो की सकाळ असू दे संध्याकाळ असू दे प्रतीक देशपांडे किंवा इतर जे खेळाडू सातत्याने सराव करतात त्यांचा आज खेळ पाहण्यासाठी जर बघितलं तर माझ्यासोबत पप्पू आहे. पप्पू कॅटर्सचे पप्पू आणि त्याचबरोबर अभिजित खोपडे की नवापाडा संघ सज्ज झालाय. कारण नवापाडा संघामधून सुद्धा ते परफॉर्म करतात, खेळतात, प्रॅक्टिस करतात आणि त्यांना कुठेतरी आता मात्र म्हणत असतील की प्रत्येकची बॅट इथे मात्र तळपणं गरजेचं आहे. प्रत्येक जी ज्याप्रमाणे फलंदाजी करतो, प्रॅक्टिसमध्ये बॅटिंग करतो, मॅचमध्ये बॅटिंग करतो, त्या बॅटिंगची गरज आहे संघाला. आणि 2 षटकाखेर अत्यंत माफक धावसंख्या 8 धावा धावफलकावर. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा सज्ज होते. तो गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अवधूत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल. पंचाच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने सामोरं जाईल तो स्ट्रायकिंगला फलंदाज शशी. हो, चांगला चेंडू होता. बीट करून गेला पूर्णपणे. सररेषी चेंडूला खेळायचं होतं. बॅट खाली ठेवली होती. बॅकलिप जास्त उंच नव्हती. अशा मुवमेंटला समोर खेळण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम धावफलकावर 8 धावा. साई इलेव्हन संघाने एक मोठं यश संपादन केलंय. मोठी धावसंख्या रोचली मैदानावर. ऑनसाईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनला कोणी नाहीये. लॉंगन वरून येतो तो मयूर. चेंडू कव्हर करतो परत एकच धाव मिळते या चेंडूवर. नेक्स्ट बॉल फ्रॉम राउंड द विकेट अवधूत प्रतीक साडी. बॅक टू द बॉलर. ऑन साईडला प्लेस केलाय. प्रतीकच्या बॅटिंगमध्ये आपण आता जर बघितलं तर मैदानावर 5 चेंडू त्याच्या बॅटमधून आतामध्ये निर्धाव पाहायला मिळेल. एक डबल आहे, एक चौकार आहे, एक सिंगल आता मात्र आली आहे. हे इक्वेशन राहिले मैदानावर प्रतीकच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलक अंकी जरी ती धावफलकर मला सांगतात पुष्कर 10 धावा दुहेरी अंकात. फ्लोर 1 चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न चांगला होता 100 कॅच घेण्याचा. संधी धावचीची फेक चुकीची होते आणि प्रतीक मात्र निघाले पुन्हा 10 नॉन स्ट्राइक एंड गेंडकडे. 2 धावा इथे कंप्लीट होते त्या चेंडूवर त्या शशीच्या बॅटमधून.
RNCच्या फलंदाजांचा अक्षरशः कस लागलाय साई इलेव्हनच्या गोलंदाजांसमोर. हो, चेंडू लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय लेगस्टिकच्या बाहेर. चेंडू वाईट बॉल, सिग्नल पंच करतायत. धावसंख्येत एका धावेने भर होईल. 72 धावसंख्येचा पाठलागी करत असताना RNC इलेव्हन संघ उपांत्य फेरीमध्ये. धावसंख्या 13 धावा. चांगला चेंडू होता, बरोबर ऑस्टिक उकडून गेलाय. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पण सौरभ आणि नवाबाडा 40 प्लसचे संगणक इथे येत आहेत. सतीश म्हात्रे ज्या स्पर्धेमध्ये आमच्या पुरस्काराच्या भूमिकेत सुद्धा आहेत. शूज आम्हाला लाभलेत काव्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नितेश शेट्टी आणि सतीश म्हात्रे यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच त्याबद्दल. काव्य स्पोर्ट्सचे प्रोपरायटर सुद्धा आहेत. तर सौरभसाठी सुद्धा एक पारितोषिक येते. 3 षटकारांसाठी पप्पू आणि अभिजित खोपडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॉम्बो प्राइज आहे दोघांकडून. इनसाइड एज मागे जातो चेंडू. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपल्याला बॅट सुद्धा पाहायला मिळते. बॅट जी मात्र लाभली आम्हाला ती म्हणजेच सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून मिलिंद कानिटकर आणि त्याचबरोबर सुनील श्रियान. चला पाणी आय थिंक मागणी करतात, पाणी घेऊन जायचं. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर. मला सांगतात 13 धावा, 3 षटकं, 13 धावा आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. एक परफेक्ट यॉर्कर पाहायला चेंडू मिळाला म्हणजेच अवधूतचा आणि फलंदाज बाद झालाय तो सौरभ. तर एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाली ती 13 धावा. मैदानावर आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 72 धावेचं 72 रन्स टू विन. 72 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 72 रन्स टू विन आणि अजूनही 59 धाव्यांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्पर्धेमध्ये आपण बघतोय मग अशीच उल्लेख केला की शूज आम्हाला जे लाभले ते काव्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून नितेश शेट्टी आणि त्याचबरोबर सतीश म्हात्रे उर्फ बबलू यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आम्हाला बॅट लाभले सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून मिलिंद कानिटकर आणि सुनील श्रेण यांच्या माध्यमातून. मालिकावीरसाठी आम्हाला कूलर जो लाभला आहे तो विभाग प्रमुख सन्मान्य तुषार शिंदे यांच्या माध्यमातून. आणि अशी काही पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक सामन्यामध्ये सामन्यावरचा पुरस्कार देत आहोत. तो राजघराणा मेन्स यांच्या वतीने आम्हाला टी शर्ट देण्यात आले. 13 धावा 13. तर तुषार मानकाळे साहेबांकडून किशोर मानकाळे साहेबांकडून आम्हाला लाभलेले ते मालकावीरचा कूलर. त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे आभारी आहोत. चला लहान मुलांनी मैदानाच्या बाहेर व्हायचे प्लीज. तर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचं जे प्राइज आहे काका ते आम्हाला लाभलं आहे ते म्हणजेच किशोर मानकाळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. ओव्हरऑल जे प्राइज आपण बघतो त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी पारितोषिक दिलं जातं ते मालिकावीर किशोर मानकाळे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला प्राइज लाभलेलं आहे. 12 चेंडू आणि 59 धावेंची आवश्यकता. न्यू बॅट्समन सचिन नॉनस्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आघाडीचा फलंदाज प्रतीक देशपांडे. 12 चेंडूपैकी 10 चेंडू तर षटकारच मारायचे. राजा जाधव यांचं आगमन झालंय राजा मंडप डेकोरेटर्सचे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. 6वा चेंडू निर्धाव प्रतीक देशपांडेच्या बॅटमधून. 1 षटक पूर्णपणे निर्धाव प्रतीक देशपांडे खेळलाय. 11 चेंडू 59 धावेंची गरज. गोलंदाज दुर्गेश. अजून एक डॉट. सुपर अँड सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम दुर्गेश. डावखुरी खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असतात काका. आणि जेव्हा ते क्रिकेटच्या विश्वात पाऊल ठेवतात त्यांची ताकद द्विगुणित होते. ती ताकद दुर्गेशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते, अवधूतच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते, फलंदाजीमध्ये पाहायला मिळते. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स पूर्णपणे जखडून ठेवलंय. 10 चेंडू शिल्लक आहेत. 59 धावेंची गरज. पुन्हा एकदा भाई पानवडीकर यांचं आगमन होतं व्यासपीठावर. मनपूर्वक स्वागत. मी सातत्याने ओळख करतो जेव्हा जेव्हा भाई पानवडीकर व्यासपीठावर येतात. कुठल्याही त्यांना विशेषणाची गरज नाही, ओळखीची गरज नाही असं व्यक्तिमत्व. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डोंबिवलीमध्ये खास करून एक वेगळी छाप सोडली या व्यक्तिमत्वाने.
खास करून भागशाळीचं मैदान आपण जेव्हा मैदानाच्या बाजून जेव्हा रवाना होतो चालतो आणि जेव्हा भाई पानवडीकर यांचा जर प्रोग्राम असेल त्या मैदानावर त्या भागशाळीवर तर त्याची झळाळी याची चकाची ते सांगून जातं की जेवढं चकाकतंय मैदानाच्या आतमध्ये याचं एकमेव कारण म्हणजे भाई पानवडीकर. ऑन साईडला फ्लिक केलं चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. तर व्यासपीठावर आपण काही सन्मान सुद्धा करणार आहोत. हो चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. सन्माननीय देशपांडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि मी दशरथ पावसकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण देशपांडे साहेबांचा इथे सन्मानित करायचं आहे व्यासपीठावर. चंद्रशेखर देशपांडे यांचा सन्मानित केला जाईल व्यासपीठावर आणि मी दशरथ पावसकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित करावा चंद्रशेखर देशपांडे यांचा. आणि नंतर प्रितेश यांचा सन्मानित केला जाईल आणि ऋतुनीला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रितेश यांचा सन्मान करायचा आहे. निर्णय षटक रोहन कडून. चेंडू इथे मात्र तुम्हाला फलंदाज हिट विकेट होतोय. शॉट खेळण्याच्या अगोदर त्यांची बॅट स्पर्श झाली स्टंपला आणि फलंदाज बाद होतोय. विकेट मिळते ती गोलंदाज रोहनला. सेवक प्रितेश पाखरे यांचे सन्मानित होत असताना ऋतुनील पावसकर यांच्या शुभ हस्ते. हर्षसाठी पारितोषिक 1000 रुपयाचं. हा चेंडू जास्त एक्स्ट्रा बाउन्स होत आहे. सोडून दिलाय चेंडूला लेफ्ट केलंय. पप्पू आणि अभिजित खोपडे यांच्याकडून पारितोषिक येते 1000 रुपयाचं कॅश प्राईज 3 षटकारांसाठी. मला असं वाटतं की अभिजित आणि पप्पूने 1 षटकासाठी लावायला पारितोषिक हवंच म्हणजेच हर्षसाठी. एका षटकासाठी पारितोषिक आलं. अप्पर कटचा हा फटका आणि डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळते या चेंडूवर ती हर्षला. हेल्दी डिस्कशन झाले दोघांमध्ये सचिन आणि हर्षमध्ये. नेक्स्ट बॉल. ओ कट करण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू थोडंसं लांब ठेवलंय. हा सुद्धा एक लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला रोहन पाहायला मिळतो काका जो खूप चांगला क्रीजचा वापर करतोय. अँगल करतोय. बाहेर काढतो चेंडूला. संकेतच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. हो चेंडू उंच तर गेलाय. स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न करतोय पण अक्षयसाठी थोडासा कठीण होता हा झेल आणि तोपर्यंत मी ती फक्त एकच जाऊ या चेंडूवर. नेक्स्ट बॉल. पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर रोहन. कट करायचा प्रयत्न होता. पुन्हा त्या लांब ठेवल्या चेंडूला षटक समाप्त होते. फायनली मात्र अंतिम फेरीमध्ये जाऊन धडक मारतो साई इलेव्हन या संघ. गतवर्षी काका मी बघितलं की दातिवली